पहिल्या 3 कसोटी सामन्यात काय विकेट होत्या. गोलंदाजांनी आपलं राज्य गाजवलेलं होतं. फिरकी गोलंदाजांच्या तोंडाला पाणी सुटत होतं. त्यामुळे फलंदाज अडचणीत येत होते. 10, 20, 50 धावा जरी करायच्या असल्या तरी त्याच्याकरता दोन्हीकडचे बॅट्समन हे झगडत होते. आणि या झगडणाऱ्या बॅट्समनमध्ये कोण होतं? स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली यांच्यासारखे अनुभवी आणि दर्जेदार खेळाडू सुद्धा 30, 40, 50 धावा काढायला धडपडत होते. गोष्टी किती बदललेल्या दिसत आहेत बघा. अहमदाबादमध्ये कसोटी सामना, चौथा कसोटी सामना, आणि लगेच जेव्हा विकेट चांगलं दिसलं की ज्याच्यावरती पाणी मारलं गेलेलं आहे, रोलिंग झालेलं आहे, थोडंसं गवतही राखलं गेलेलं आहे, म्हणजेच विकेट चांगलं आहे म्हणल्यानंतर तोंडचं पाणी पळालं बॉलर्सच्या आणि तोंडाला पाणी सुटलं बॅट्समनच्या. दोन्हीकडच्या बॅट्समननी मनापासनं फलंदाजी करून घेतलेली आहे. आणि करून घेतलेली आहे म्हणणं खरं चुकीचं ठरेल, करून घेतायत असं म्हणायला पाहिजे. ऑस्ट्रेलियानी 165 जवळजवळ षटकं भारतीय संघाला तंगवून ठेवलेलं होतं. भारतीय संघाने त्याचा वचपा काढायचा तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. कारण तिसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये 2-2-2 असे 6 तास जवळजवळ खेळ लांबला, म्हणून 6.5 तासाचा खेळ झाला. आणि याच्यामध्ये फक्त 3 फलंदाजांना ऑस्ट्रेलियन टीमला बाद करता आलेला आहे. मी तर म्हणेन हे विकेट असं आहे की ज्या विकेटवरती संधी मिळाल्यानंतर कुठलाच बॅट्समन आऊट न होता भरपूर वेळ बॅटिंग करण्याचं सुख जे आहे ते उपभोगून घेईल. मला वाटतं की रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या मनात तेच होतं. दोघांनी आज तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यानंतर झकास बॅटिंग चालू केलेली होती. दुसऱ्या दिवशी 2 फिल्डर मागे लावून सुद्धा मिचेल स्टार्कनी बाउन्सर मारलेला नव्हता. तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीच्या काळामध्ये बॉलही नवीन होता आणि त्यामुळे त्यांनी बाउन्सर टाकून बघितला आणि रोहित शर्माने मस्तपैकी त्याला प्रेक्षकात भिरकवून दिलं. रोहित शर्मा सेट झालेला होता, शुभमन गिल सेट झालेला होता. दोघांच्या 70च्या पुढच्या धावांची भागीदारी झालेली होती. मला वाटलं आता हे दोघं धावांचं जेवण अगदी भरपूर जेवणार. परंतु तेवढ्यात कुनेमनचा एकदम साधा बॉल चुकून हवे मारण्याची चूक जी आहे ती रोहित शर्माला नडली. सोपा झेल त्यांनी लबुशेनकडे दिला आणि स्वतःच्याच पायावरती बॅट आपटत स्वतःवरतीच नाराज होत रोहित शर्मा तंबूत परतला. त्याला हे कळून चुकलेलं होतं की आपण मोठी संधी गमावलेली आहे, मोठी खेळी उभारण्याची संधी गमावलेली आहे. चेतेश्वर पुजाराला मोठ्या इनिंग खेळायला आवडतात, चिवट फलंदाजी करायला आवडते आणि त्यातही त्याच्या समोर होता शुभमन गिल जो सुंदर बॅटिंग करत होता. खराब बॉलवरती चौकारही तो मारत होता आणि चांगल्या बॉलवरती एकेरी धावा घेऊन स्ट्राईकही रोटेट करत होता. त्यांनी आणि पुजारांनी मिळून मस्तपैकी भागीदारी रचायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम धावफलकावरती दिसायला लागला. हा धावफलक धावा सुसाट पळत नव्हता, पण हळूहळू डेव्हलप होत होता. शुभमन गिलचं जे अर्धशतक आहे ते लवकर पूर्ण झालं आणि पुजारांनी आज एकदम संथ खेळ केला नाही, त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी स्ट्राईक रोटेट करत ठेवलेला होता. दोघांची शतकी भागीदारी झाली आणि त्याच्यानंतर पाय पुढं आणि मागं न टाकता जागेवरनं खेळण्याची चूक ही चेतेश्वर पुजाराच्या अंगाशी आली आणि टॉड मर्फीला पहिली विकेट मिळाली. मी तर म्हणेन की चेतेश्वर पुजारा असा 30-40 धावा करून आऊट होणारा बॅट्समनच नाहीये. एकदा नजर बसली, स्थिरावला तो की तो मोठी इनिंग खेळतो. शुभमन गिलवरती त्याचा परिणाम झाला नाही. या पठ्ठ्याने फार सुपर बॅटिंग केली. बाहेरनं दिसताना विकेट असं दिसतं की या विकेटवरती काहीच होत नाहीये, पण समोरच्या गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर कित्येक वेळेला मी पाहिलं 7 फिल्डर डाव्या बाजूला लावलेले होते आणि मिडल स्टंपची लेग स्टंपची लाईन ही दोन्ही ऑफ स्पिनर टाकत होते. एका अर्थाने ऑस्ट्रेलियन टीमनी सावध पवित्रा घेतला होता, पण शुभमन गिलनी त्याला अजिबात दात लागून दिली नाही आणि त्याचं कसोटीतलं दुसरं शतक त्यांनी साजरं केलं. आणि नंतर त्याच्या स्टाईलमध्ये त्यांनी पहिल्यांदा बॅट वर केली आणि नंतर तो असा झुकला. ती त्याची स्टाईल आहे, ती मला खूप आवडते. आज त्याचं शतक बघून प्रेक्षक जे होते ते बेहद खुश झाले. चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतरही प्रेक्षक खुश झालेले मला बघायला मिळाले, कारण विराट कोहली बॅटिंगला आला. विराट कोहलीच्या बॅटमधनं गेल्या काही वर्षांमध्ये म्हणाव्या तशा धावा निघालेल्या नाहीये. त्याच्या धावांचा दबदबा जणू काय अटला आहे.
तरीही अहमदाबादच्या प्रेक्षकांनी त्याला भरपूर आवाजी पाठिंबा दिला आणि त्याच्यापासूनच प्रोत्साहन घेऊन विराट कोहलीनी चेहऱ्यावरती निग्रह ठेवत एक सुपर्ब इनिंग खेळण्याची म्हणतो तसा पाया रचलेला आहे. शुभमन गिल शतक करून आऊट झाला. जसा पुजारा आऊट झाला पाय न हलवता खेळताना, तसाच लायनच्या थोड्याशा जोरात टाकलेल्या चेंडूवरती तो क्रीजवरती सापडला आणि LBW झाला. आज अजून काही गोष्टी बघायला मिळाल्या. कॉट बिहाइंड आहे का नाही याचं अपील करण्याच्या नादामध्ये विकेट किपर हळूच बेल सोडवतो जेव्हा पाय व्यवस्थित आत असतो आणि तरीही स्टीव्ह स्मिथ दोन्हीकडे अपील करतो. डाव्या अंपायरकडेही करतो, मेन अंपायरकडे करतो. पण गेल्या मॅचमध्ये दरवेळेला मैदानावरचे अंपायर थर्ड अंपायरकडे जात होते आणि त्याचा किंचित फायदा हा ऑस्ट्रेलियन टीमला होत होता, कारण त्यांना स्वतःचा रिव्ह्यू न घालवता फलंदाज कॉट बिहाइंड आहे का नाही हे तपासून बघायला मिळत होतं. खोट्या स्टंपिंगच्या नादामध्ये मैदानावरच्या पंचांनी आज ती चूक टाळली. त्यांनी बरोबर नजर क्रीजवरती ठेवली आणि जर पाय आत असला तर थर्ड अंपायरकडे ते गेले नाहीत. आणि हे करत असताना नितीन मेननचा कटाक्ष सुद्धा स्टीव्ह स्मिथकडे वेगळा होता की बाबा रे, तू करतोय ती गंमत, चूक आणि नादिष्टपणा मला कळतोय, असा जणू काही त्यांनी तो संदेश दिलेला होता. शुभमन गिल आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनी खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. 5व्या क्रमांकावरती संघ व्यवस्थापनाने डावरा असल्यामुळे जडेजाला बॅटिंगला पाठवलेलं होतं आणि विराट कोहलीनी 5 चौकार मारले, परंतु एक भक्कम खेळी त्यांनी केलेली आहे. आणि हे करत असताना त्याच्या चेहऱ्यावरची एकाग्रतेची भाव, मला कसंही करून या सामन्यामध्ये चांगल्या विकेटचा आनंद घेत या विकेटवरती उभं राहायचं आहे, हा निग्रह, ह्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. 50 रन झाल्यावरती सुद्धा या पठ्ठ्याने बॅटवर केली नाही की फार काही आनंद साजरा केला नाही, कारण त्याला माहितीये हे विकेट आपला फॉर्म लक्षात घेता मी किती धावा केल्या तरी त्या कमी ठरणार आहेत. विराट कोहली अर्धशतक करून नॉट आऊट आहे. जडेजा 15-17 रन करून नॉट आऊट आहे. भारताला अजूनही 190च्या पुढची आघाडी भरून काढायची आहे, पिछाडी भरून काढायची आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी अजूनही खूप मजेदार नाहीये. चौथ्या दिवशी भारतीय संघाने जर तिसऱ्या दिवशी केली तशी भक्कम बॅटिंग केली. विराट कोहली, माझा अंदाज असा आहे की सकाळचा एक 15-20 मिनिटं जर का तो या विकेटवरती खेळला, कारण दुसरा नवीन बॉल घेतलेला आहे, तो अजूनही बऱ्यापैकी नवीन आहे, त्याचा सामना जर का विराट कोहलीने शांतपणे केला तर माझा अंदाज तुम्हाला सांगतो या विकेटवरती त्याला आऊट काढणं हे कर्म कठीण होऊन बसणार आहे. कारण त्याला आता मोठ्या खेळीची इतकी आस लागलेली आहे की क्रिकेट देवानी त्याची सत्व परीक्षा बघितलेली आहे. अजून किती क्रिकेट देव त्याची सत्व परीक्षा बघतो हे मला सुद्धा बघायचं आहे. पण माझा अंदाज विचारला तर विराट कोहली मोठ्या खेळीकडे व्यवस्थित वाटचाल करतोय. जडेजा त्याला साथ देतोय, जो सुद्धा संयमाने खेळतोय. नंतर श्रेयस अय्यर येणार आहे आणि अर्थातच भारताकडे अजूनही बॅटिंग आहे, विकेट चांगला आहे, अजूनही फुटमार्कचा प्रॉब्लेम नाहीये. या विकेटवरती माती पटकन मोकळी होत नाहीये असं नेथन लायन म्हणालेलं आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी जर का भारतीय संघाने भक्कम खेळ केला तर डे एंडला भारताच्या खात्यासमोर 600 धावाही दिसू शकतात. जर काही फारच बोलसनी चमत्कार केला तरच भारताचा पहिला डाव हा लवकर गुंडाळला जाईल, नाहीतर अजूनही हे विकेट बॅटिंगला उत्तम आहे. जडेजा आणि विराट कोहली झकास बॅटिंग करताय. तुम्हाला काय वाटतं, भारतीय संघ 600 धावा करेल? माझा अंदाज असा आहे. तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.